जय विजय संघासाठी बंदराळी जय विजय संघ ह्यांच्यावरती गाणं झालं पाहिजे म्हणून गीत सादर करतोय। तत्पूर्वी आपल्या सर्वांचं लाडकं डीबीएन लाईव्ह जे आपल्या वसई तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट प्रक्षेपण आपल्याला दाखवतंय सामन्याचं, असा आमचा प्रवीण दादा मांगेला आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा आम्ही सदैव आभारी आहोत का जे आमचे व्हिडिओ नेहमी इन्स्टाला व्हायरल करतात, त्यांचे आम्ही आभारी आहोत। म्हणून काय म्हणायचं आहे, रण मैदानी वातावरण झालंय भक्तिमय, रण मैदानी वातावरण झालंय भक्तिमय। मग काय अन सामना जिंकला शिरगाव गावचा संघ जय विजय, सामना जिंकला शिरगाव गावचा संघ जय विजय, सामना जिंकला शिरगाव गावचा संघ जय विजय, सामना जिंकला शिरगाव गावचा संघ जय विजय। रण मैदानी वातावरण झालंय भक्तिमय, रण मैदानी वातावरण झालंय भक्तिमय, अन सामना जिंकला शिरगाव गावचा संघ जय विजय, सामना जिंकला शिरगाव गावचा संघ जय विजय, सामना जिंकला शिरगाव गावचा संघ जय विजय, सामना जिंकला शिरगाव गावचा संघ जय विजय। ही पुण्याची नवरी नवरा नटला, पुण्याची नवरी नवरा नटला, सातारवाईत सातारवाईत। खास आमच्या सर्वांचे लाडके आगरी समाजाचं नेतृत्व जे करतात आमचे लाडके दिनकर मामा पाटील यांची फरमाईश काय आहे, अन्न पुण्याची नवरी नवरा नटला, पुण्याची नवरी नवरा नटला, सातारवाईत हे सातारवाईत, असं लगीन घाईत असं लगीन घाईत न झाला बाबूराव टाईट, लगीन घाईत झाला बाबूराव टाईट, असं लगीन घाईत झालं बाबूराव ताईट, असं लगीन घाईत झालं बाबूराव ताईट। हे पुण्याची नवरी नवरा नटला, हे पुण्याची नवरी नवरा नटला, सातारवाईत सातारवाईत, असं लगीन घाईत असं लगीन घाईत न झाला बाबूराव टाईट, असं लगीन घाईत न झाला बाबूराव टाईट, असं लगीन घाईत झालं बाबूराव ताईट, असं लगीन घाईत झालं बाबूराव ताईट। अष्टपैलू खेळाडू तो, अष्टपैलू खेळाडू तो, दिनकर हाय हुशार तो, दिनकर हाय हुशार तो, अन सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो। अष्टपैलू खेळाडू तो, अष्टपैलू खेळाडू तो, राजू हाय हुशार तो, राजू हाय हुशार तो, अन सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुपला शॉट मारतो। हे राजू दादा बॅट्समन भारी घेऊन सावरीची बॅट, राजू दादा बॅट्समन भारी घेऊन सावरीची बॅट, मग काय अन उभ्यात मारतोय शॉट गडी हा उभ्यात मारतोय शॉट, उभ्यात मारतोय शॉट गडी हा उभ्यात मारतोय शॉट, उभ्यात मारतोय शॉट गडी हा उभ्यात मारतोय शॉट, उभ्यात मारतोय शॉट गडी हा उभ्यात मारतोय शॉट। हे राजू दादा बॅट्समन भारी घेऊन सावरीची बॅट, राजू दादा बॅट्समन भारी घेऊन सावरीची बॅट, अन उभ्यात मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट, उभ्यात मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट, उभ्यात मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट, उभ्यात मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट। हायदम नायकम कुणाला घाबरत नाय, हायदम नायकम कुणाला घाबरत नाय, वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो
साईड हिरो हाय यो वन साईड हिरो हाय नाही दम नाही गम कुणाला घाबरत नाय नाही दम नाही गम कुणाला घाबरत नाय वन साईड हिरो हाय यो वन साईड हिरो हाय वन साईड हिरो हाय यो वन साईड हिरो हाय वन साइड हीरो हाय यो वन साईड हिरो हाय वन साईड हिरो हाय यो वन साईड हिरो हाय हे झाला या साऱ्यांचा फेवरेट चर्चेत हाय महाराष्ट्रात चर्चेत हाय महाराष्ट्रात चर्चेत हाय महाराष्ट्रात नव कमवल कमी काळात मामा हा बनलाय परफेक्ट मामा हा बनलाय परफेक्ट मामा बनलाय परफेक्ट त्याचा पॅटर्न हाय हटके तो ट्रेंडिंग मध्ये आलाय त्याचा पॅटर्न हाय हटके तो ट्रेंडिंग मध्ये आला मग काय आपल्या सर्वांचे लाडके दिनकर मामा वन साइड हीरो हाय तो वन साइड हीरो हाय वन साइड हीरो हाय तो वन साइड हीरो हाय वन साईड हिरो हाय यो वन साईड हिरो हाय वन साईड हिरो हाय यो वन साईड हिरो हाय दिनकर मामाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलो की जान दिनकर मामाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलो की जान असा आहे रे तो वनम्यान असा आहे रे तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन असा आहे रे तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन असा आहे रे हो वनम्यान त्याचे गरुड झालत प्यान असा आहे रे तो वनम्यान त्याचे गरुड झालत प्यान ज्यांना मामाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलो की जान ज्यांना मामाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलो की जान असा आहे रे तो वनम्यान असा आहे रे तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन असा आहे रे तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन असा आहे रे तो वनम्यान त्याचे गरुड झालत प्यान असा आहे रे तो वनम्यान त्याचे गरुड झालत प्यान खास आपण शेवटी आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी 2024 ह्या दिवशी आपल्या या शिरगाव गावामध्ये दरवर्षी एक सुंदर उपक्रम म्हणायला हरकत नाही. दरवर्षी गावकप हा फक्त गावापुरता मर्यादित संघ असा आयोजित केला जातो आणि आज त्याचा मानकरी होता तो म्हणजे आमचा सर्वांचा लाडका एक शिरगाव गावाचं नेतृत्व शिरगाव चषक 2024 मध्ये जे जेते आणि उपविजेते जे संघ झालेले आहेत ते दोन्ही संघ भोईर ब्रदर्स आणि जय विजय कृपया आपण विजेते आहात कृपया लवकर दोन्ही संघांनी कृपया यायचं आहे. आपण आता बक्षीस समारंभाकडे वळतोय कृपया ह्याची नोंद घ्यायची आहे आणि तत्पूर्वी आपल्या रंगमंचावर विराजमान झालेले आपल्या सर्वांचे लाडके दीपक दादा यांचं स्वागताकडे आपण वळतोय. दिनकर मामांना विनंती आहे की आपल्या लाडक्या दीपक दादाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आजच्या ह्या ठिकाणी जय विजय संघ विजयी झाला आणि आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. आपल्या सर्वांचे लाडके कृपया संघाला विनंती आहे आज आपल्याकडे प्रमुख मान्यवर आलेले आहेत त्यांचं स्वागत पहिला यथोचित मानपान महत्त्वाचं आहे. नंतर आपले प्रवीण दादा आहेत काय टेन्शन घेऊ नका अजून त्यांना एक तास थांबवू आपण शूटिंगसाठी. दीपक दादा भोईर यांचा यथोचित सन्मान आपले लाडके दिनकर मामा करत आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आपल्या शिरगाव गावची आन बान शान आपल्या सर्वांचे लाडके दिनकर मामा. थोड्या वेळात आपल्याला दिनकर मामा सुद्धा मार्गदर्शन करतील या आयोजनाबद्दल.
तसेच किशोर भोईर यांचं स्वागत करतील राजू भोईर. किशोर भोईर यांचं स्वागत करतील आमचे सगळ्यांचे लाडके राजूदादा भोईर. कृपया पटापट आपण स्वागत समारंभाकडे वळायचं आहे. कॅमेरामॅन आपला कॅमेरा मारायचा आहे. सत्कार समारंभ आपल्या रंगमंचावर जे आपल्या गावातील एक थोर मान्यवर जे आपल्याला दरवर्षी या स्पर्धेसाठी अनमोल असं मार्गदर्शन आणि बक्षीस स्वरूपात आपल्याला रक्कम देतात, नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात, असे किशोरदादा भोईर यांचं स्वागत करतील राजूदादा भोईर आयोजक. तसेच नरेंद्रदादा पाटील आपल्या रंगमंचावर उपस्थित आहेत. मी नितीनदादा गावडे यांना विनंती करतोय की त्यांनी स्वागत करायचं आहे. नरेंद्रदादा पाटील यांनी यायचं आहे पुढे. त्यांचा यथोचित सन्मान या रंगमंचावरती केला जाईल. तो आपले आगरी कॉमेडी किंग नितीन गावडे, जो शिरगाव गावात सगळ्यांना आवडे असा आपल्या सर्वांचा लाडका नितीन गावडे. त्यानंतर मयूर गावडे यांनी सुद्धा यायचं आहे. मयूर गावडे यांचं स्वागत करतील अशोक भोईर. त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. आज राजू दादांचा एक मान राखून रंगमंचावरती यायचं आहे. आपल्या गावाची स्पर्धा आहे, जेणेकरून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आज पार पडली आणि या ठिकाणी सत्कार समारंभ चालू आहे. तो मयूर गावडे अशोक भोईर करतील त्यांचं स्वागत. बाबू पाटील जेथे कुठे असतील त्यांनी कृपया रंगमंचावरती यायचं आहे. बाबू पाटील. कृपया पटापट यायचं आहे. आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम लवकरात लवकर सुरुवात करायची आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय. जर सत्कार झाले असतील तर आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. तर आज या ठिकाणी शिरगावच्या गाव चषक 2024 26 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलं जातं आणि ह्या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी सहभाग घेतला आणि ते यशस्वीरित्या पार देखील पडल्या. त्या म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जनार्दन मामा पाटील आणि विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला ही स्पर्धा या शिरगाव गावाच्या मैदानात पाहायला मिळते. हे चांगलं मैदान आहे आणि ह्या मैदानात या स्पर्धा आज पार पडलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ जो राजू भोईर यांचा आहे, तो भोईर ब्रदर्स हा पाटील आली यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो जय विजय संघ. तत्पूर्वी आपण गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ह्याकडे वळतोय. नंतर त्या बक्षिसाचं वाटप केलं जाईल. तर सर्वप्रथम मी गोलंदाज म्हणून ज्याचं नाव पुकारतोय त्यांनी लगेच यायचं आहे. जय विजय संघाचा बेस्ट बॉलर श्याम भोईर यांनी यायचं आहे आणि कमलाकर दादा यांना विनंती करतोय की त्यांनी श्याम भोईरचं एक चांगला बॉलर की ज्यांनी 4 विकेट काढल्या शेवटच्या ओव्हरीमध्ये आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने झुकवून नेलं असा तो सगळ्यांचा लाडका श्याम, ज्यांनी केलं फटक्यात काम.
एक महत्त्वाची एक सूचना आलेली आहे आमच्या राजू भोईर दादाकडनं की हे आयोजन आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की राजू भोईर दादाने एक उत्तुंग असं चांगलं आयोजन केलं। हे पुढच्या वर्षी देखील 26 जानेवारीला असंच आयोजन राजू दादांच्या माध्यमातून होईल। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। कारण काय मुलांनो, आयोजन करणं हे सोपं नसतं, दिवस रात्र मैदानावर काम करायचं असतं आणि काम करण्याचं जे धाडस दाखवलेलं आहे ते आपल्या गावात उत्तम नेतृत्व करणारे आपले राजूदादा भोईर यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे। त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज पाटील आली संघाचा दीपक पाटील ह्याचं स्वागत करतील दीपक दादा भोईर यांनी स्वागत करायचं आहे। फलंदाज दीपक पाटील फलंदाज ज्याचा आहे न्यारा अंदाज, त्याच्या पुढे पडले फिके सारे गोलंदाज। त्याने लवकरात लवकर यायचं आहे। दीपक पाटील त्यांना सन्मानित करतील दीपक दादा भोईर। दीपक वर्सेस दीपक। आणि ह्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपण संपूर्ण दिवसभरातून ज्यांनी चांगली उत्कृष्ट कामगिरी केली असा पाटील आली संघाचा, ज्यांनी 4 विकेट घेऊन 49 धावा तब्बल ठोकलेल्या आहेत, असा पाटील आली संघाचा मॅन ऑफ द सिरीज फ्रॉम विकास, ज्यांनी बॅटिंग केली झकास, त्यांचा सत्कार करतील गोविंद दादा यांनी विकास पाटीलचा सत्कार करायचा आहे। विकास पाटील आहे का? अजय असेल तरी त्यांनी या, त्यांचा सहकारी अजय या ओके ठीक आहे। त्यांचा सन्मान त्यांचा संघातील एक खेळाडू घेत आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल। त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पाटील आली संघाने रंगमंचावर यायचं आहे, त्यांचा सत्कार करतील, पूर्ण टीमने यायचं आहे। दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे रणजित दादा किणी, जो भरलाय साऱ्यांच्या मनी, त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं ट्रॉफी द्यायची आहे। आज या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पाटील आली संघाने पटकावलेलं आहे आणि रणजित दादा किणी हे यांच्या हस्ते त्यांचा स्वागत ट्रॉफी देऊन केले जाते। आणि आजच्या संघाचा विजेता संघ आज या ठिकाणी शिरगाव चषक 2024 जो भरलेला आहे, सौजन्य भोईर ब्रदर्स प्रथम पारितोषिक आणि या ज्या आकर्षक ट्रॉफ्या आपण बघतो आहात, त्या ट्रॉफ्या राजू भोईर यांच्या आई कैलासवासी मंजुळा आई गणपत भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचा लेख सौजन्य राजूदादा भोईर यांच्याकडनं ह्या ट्रॉफ्या आपल्याला आजचं पारितोषिक म्हणून लाभलेले आहेत। आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला आहे तो बंदर अली संघ, सतत 8 वेळा त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे। त्यांचा पूर्ण टीमने यायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके दिनकर मामा यांनी संपूर्ण रंगमंच दिनकर मामाच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल। हॅलो, शिवरायाचा मावला भला, जनतेला हा नेताला भला,
साऱ्यांची साथ हाय त्याला दिनकर मामा नावाला आला आहे मनान साधा अशी दादाची अदा एकच वादा आमचा दिनकर मामा 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 समाजकार्य आहे महान सारी देती मामाला मान घर गरीबा करतोय दान लाखो दिलाची बनलाय जान लाखो दिलाची बनलाय जान असतो सदा कामात दादाचा नेक इरादा एकच वादा आमचा दिनकर मामा 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 प्रथम पारितोषिकाचा मानकरी आहे तो बंदराळी संघ आणि आजच्या आपल्या सर्वांचे लाडके दिनकर मामा पाटील यांच्या हस्ते तसेच राजूदादा भोईर यांनी सुद्धा यायचं आहे अशोकदादा भोईर यांनी सुद्धा ही ट्रॉफी वितरित करायची आहे ते पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी बंदराळी संघ यांना प्राप्त झालेली आहे आणि राजूदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज ही स्पर्धा पार पडली आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी बंदराळी संघ तसेच आमचे लाडके क्रिकेटर ज्यांनी उत्तुंग असे कॅच पकडले ज्यांचा मी मोठा फॅन आहे कारण काय ते आपल्या भारत देशाचं नेतृत्व करतात असा आपला कल्पेश पाटील शिवरायाचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ हाय त्याला राजू दादा नावाला आला राजू दादा नावाला आला आहे मनान साधा आहे मनान साधा अशी दादाची अदा एकच वादा आमचा राजू दादा 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 धन्यवाद आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल राजूदादा भोईर आणि संपूर्ण शिरगाव ग्रामस्थ यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय खास आमच्या आशिष भोईरनी ऑफर केली आहे की नवीन गीत चॅम्पियनचं झालं पाहिजे हॅलो अन 8 वेळा स्पर्धा जिंकून जिंकलं साऱ्यांचं मन अन 8 वेळा स्पर्धा जिंकून जिंकलं साऱ्यांचं मन अन बंदराळी संघ ठरला पुन्हा हो चॅम्पियन अन बंदराळी संघ ठरला पुन्हा हो चॅम्पियन अन बंदराळी संघ ठरला पुन्हा
पुन्हा हो चॅम्पियन अन बंदराळी संघ ठरला पुन्हा हो चॅम्पियन अन 8 वेळा स्पर्धा जिंकलं साऱ्यांचं मन 8 वेळा स्पर्धा खेळून जिंकलं साऱ्यांचं मन अन बंदराळी संघ ठरला पुन्हा हो चॅम्पियन बंदराळी संघ ठरला पुन्हा हो चॅम्पियन अन बंदराळी संघ ठरला पुन्हा हो चॅम्पियन अन बंदराळी संघ